हरिओम. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निजा निधानम बीजव्ययम. हा श्लोक म्हणजे परमात्म्याने स्वतःची ओळख करून दिली असा हा मोठा म्हणजे एकदम श्लोक आहे. एकदम तत्वज्ञानापर श्लोक आहे हा. याचा अर्थ अतिशय गहन आहे. म्हणजे सामान्य साधकाला हे सगळं एकदम पचनी पडणं थोडं कठीण आहे, कारण जे सृष्टीच्या मागे चाललेलं प्रिन्सिपल आहे तर स्वतःच तुम्हाला इंट्रोडक्शन देते. आता त्याचा आपण अर्थ बघण्याचा प्रयत्न करू. मी म्हणजेच परमात्मा या विश्वाची गती आहे. हे विश्व एका पर्टिक्युलर गतीने चालले आहे, तर ती जी गती आहे ती हा परमात्माच आहे. तसेच त्याचं अंतिम स्थान, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग, जी वाटचाल आहे ती पण हा परमात्माच आहे. याचं जगाचं भरण पोषण करणारा भरता, तसेच अभोक्ता, आणि हे सगळं करून त्याच्यात लिप्त न होणारा साक्षी जो कोण आहे हा पण परमात्माच आहे. तसेच या जगाचं निवासस्थान, आश्रयस्थान, हे जग प्रलयानंतर जिथे राहतं ते स्थान म्हणजेच निधान. त्याच्यानंतर परत प्रकृतीची उत्पत्ती होती ते बीज, हे अव्यय बीज, हे पण परमात्मा आहे. असं सगळं एकूणच जगाच्या व्यवस्थेविषयी, ब्रह्मांडाविषयी, तसंच परमात्मा स्वतःविषयी हे एक्सप्लेनेशन करतोय. त्यामुळे आपल्या या मनबुद्धीच्या कक्षांच्या पलीकडचं हे सगळं आहे. आता याचा जोपर्यंत आपल्याला रोकडा साक्षात्कार आपल्या स्वतःमध्ये होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पटत नाही, आणि हे सगळं तत्वज्ञानपर भाष्य थोडं बोर होतं. आताच स्वामींचं आपण बघितलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे श्लोक जास्त इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे भगवद्गीतेतले, कारण ते स्वतःला लागून आपण त्याप्रमाणे वागतो. पण हे एक शास्त्र असतं, ते इंटेलेक्च्युअली आपल्याला कळतं, पण ऍक्च्युली ते समजणं किंवा ते म्हणजे त्याचा ऍक्च्युअली आपल्याला हे कसं चालू आहे हे सगळं समजणं, हे खरं महत्वाचं आहे. नुसतं समजतं ते बुद्धीला आपल्याला समजतं. आता हा अवाढव्य श्लोक आहे सगळ्या जगाच्या माहितीचा वगैरे. आता आधीच 9वा अध्याय, आता 9वा अध्याय विषय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेवढा अभिप्राय सर्व वेदांमध्ये आला आहे तेवढा महाभारताच्या 1 लक्ष श्लोकांमध्ये आलेला आहे. आणि तोच अभिप्राय गीता, तोच अभिप्राय कृष्ण अर्जुन रूप संवाद रूपी गीतेत आलेला आहे. आणि तेवढाच अभिप्राय एकटा 9व्या अध्यायात आलेला आहे. म्हणजे एवढं वेटेज आहे या अध्यायाला, आणि त्यातलाच हा मध्यवर्ती श्लोक आहे. आता आपण हळूहळू याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करू. आता इथं गती म्हणजे वेग आहे. वेग म्हणजे त्याला एक विशिष्ट नुसतं स्पीड नाही, तर वेलॉसिटी आहे. एका म्हणजे त्या वेगाला एक विशिष्ट गती आहे. म्हणून या शब्दाला फार महत्व आहे, महत्वाचा शब्द आहे, हे फार मिनिंगफुल आहे. आता जी विश्वाला गती आहे, ती जी गती आहे ती स्वतःच्या साधनेत पण आणली आणि योग्य मार्गाने प्रयत्न केले तर आपल्याला पण मुक्कामाच्या स्थानी पोहोचता येतं. हेच सांगायचं आहे. साखरे महाराजांचं आपल्याला एक उदाहरण म्हणजे सांगू शकतो की साखरे महाराज हे सरकारी हुद्द्यावर होते, मोठ्या पदावर होते. ते पासोड्या विठोबाच्या इथे पुण्यात दरवेळी कीर्तनाला जायचे, तर तिथे एक माळीण बसायची गजरे विकत. तर ते त्याच्याकडनं गजरा घेऊन विठ्ठलाला अर्पण करायचे. तर एकदा ते असेच घोड्यावरनं आले होते. ते एक मोठे अधिकारी असल्यामुळे सगळा लवाजमा आणि सगळं त्यांचं ते घेऊन सगळं घोड्यावर आले होते, आणि त्यांनी गजरा मागितला. आता खरं ती खूप उशीर झाला होता, तर त्या माळिणीने परत ते सगळं आपलं दुकान लावलं, पिशव्यातनं गजरा दिला आणि एकदम बोलता बोलता म्हणले की वाढ वेळ झाला आहे आणि जायचं पण दूर आहे. तर ह्या एका वाक्याने त्यांचं एकदम त्यांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे हो, की आपल्याला पण खूप वेळ झालाय आणि आपल्याला जायचं दूर आहे, आणि नक्की आपण ह्या संसारात कशासाठी आलो आहोत, आपलं मूळ उद्दिष्ट काय ते विसरून आपण बाकीच्यांमध्येच गोष्टींमध्ये आहोत. सरकारी नोकरी वगैरे हे जरी असलं तरी आपलं एम या जीवनाचं काय, तर परमात्मा प्राप्ती. आणि एकदम त्यांनी सगळं सोडून देऊन ते आळंदीला गेले. त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि मोठे संत आले. आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात जी आज ज्ञानेश्वरीचा अर्थ आपण बघतो तो साखरे महाराजांचाच ज्ञानेश्वरी असते. असा विलक्षण त्यांच्यामध्ये चेंज झाला. आता भरण पोषण करणारा म्हणजे मीच आहे असं ते सांगतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज याच्यात असं म्हणतात की भरण पोषण करणारा भरता परमात्मा आहे. तर भरण पोषण सगळेच करतात. इव्हन आता अनाथाश्रमात पण कन्सिडर आहे तर ट्रस्ट तिथे असतो, तो ते अनाथ आश्रम चालवत असतो, त्याचं एक व्यवहारिकता असते आणि त्याचं सगळं ते होत असतं. पण त्याच्यात एक भरण पोषण करणारा आत्मीयतेने भरण पोषण करणारा नसतो. म्हणजे हे जे काम करतात अनाथ आश्रमाचं वगैरे किंवा इतर पण, हे खूप छान आहे. पण ज्या आत्मीयतेने चिमणी आपल्या पिलाला चारा देते, तो आत्मीयतेने भरण पोषण करणारा कोण, तर परमात्मा. स्वामीजी पण त्यांच्या म्हणतात त्याला एक प्लस व्हॅल्यू आहे, त्याला एक आत्मीयतेचं एक त्याच्या आत्मीयतेचा ओलावा आहे.
तो विश्वाच्या भरता मीची गा येथ पंडुसुता मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. अख्ख्या विश्व एक प्रवृत्तीचा पालन पोषण करणारा, संपूर्ण प्रकृती ही ज्याच्या आधारावर आहे असा जो परमात्मा आहे. इथं तुकाराम महाराजांचं पण आपल्याला वाक्य माहिती की झाडाचे पानही त्याच्याच सत्तेने सगळं चाललेलं आहे. इतकंच नव्हे तर सर्व पंचमहाभूते, सृष्टीचं चलन वलन हे त्या परमात्मा स्वरूपातच आहे. असा हा परमात्मा जगाचा चालक, नियंता असं सगळं असून देखील तो सगळं हे करतोय असं वाटून देखील तो तो साक्षी असतो या प्रक्रियेला. म्हणजेच काय असतो तर इनर्ट ऑब्झर्वर असतो. हे सगळं त्याच्या आधारावर चालतं, पण तो त्यात स्वतः इन्व्हॉल्व्ह होत नाही. आता आपल्याला माहिती आहे दिव्याच्या प्रकाशात अनेक व्यवहार चाललेले असतात. दिव्याच्या प्रकाशात अनेक गोष्टी चाललेल्या असतात. काही काही भांडणं पण होतात, पण त्यामुळे तो दिवा लाल वगैरे होत नाही. तो दिवा त्याचाच असतो. म्हणजे त्याच्या आधारावर बाकीच्या गोष्टी चालू असतात. हे असं सांगायचंय. त्याचा जरा छोटा म्हणजे जरा मायक्रोस्कोपिक अर्थ घेतला तर आपल्यामध्ये असलेलं जे परमात्मा तत्व त्याच्या आधारावर आपल्या मनबुद्धीचे व्यवहार चालले असतात, त्याचे इमोशन्स चालले असतात, आपल्या बुद्धीचे व्यवहार पण त्याच आधारावर चालले असतात. तोच हा परमात्मा. आता निवास म्हणजे काय तर भगवंताचं घर, भगवत प्राप्ती तिथे होते. आणि जिथे निवास असतो ते म्हणतात तो निवास म्हणजे काय तर भगवत प्राप्ती झाल्यावर जिथं जे स्थान असतं ते निवासस्थान. आता स्वामी विवेकानंद पण आपले स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या समोर दरवेळी एक पद म्हणायचे, मनोचलो निजो निकेतने. तेच हे निज निकेतन म्हणजे हे निवासस्थान. आपण जगभर जरी फिरलो तरी आपण आपल्या घरात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला एक शांतपणा असतो, निवांतपणा असतो, आपलेपणा असतो. तेच म्हणजे निवासस्थान. आपलं मन हे जगभरात सगळीकडे व्यवहारात फिरत असतं, इकडं तिकडं ते चालू असतं. पण जेव्हा ते आपल्या निज स्वरूपामध्ये जातं तेच त्याचं निवासस्थान असतं. म्हणजेच काय तर भगवत प्राप्ती. भगवंत आणि भगवत प्राप्ती हेच आपलं मूळ स्थान आहे. स्वामीजी पण आपल्याला जे सांगतात, गो टू सेल्फ, दॅट इज नथिंग बट निवासस्थान. जो मज अनन्य आता या श्लोकाचं पुढे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीची एकू. आता हे परमात्म्याचं एवढं व्यापक स्वरूप वगैरे बघितल्यावर आपल्याला त्याला शरण जाणं म्हणजे भागच पडतं. कारण त्याचं एवढं मोठं स्वरूप आपलं एकदम त्याच्या पुढे अगदी मायक्रोस्कोपिक स्वरूप असतं. आणि जनरली आपण परमात्म्याला की देवाला कधी शरण जातो किंवा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते, आपल्याला ती कंट्रोलमध्ये नसते तर आपण जातो, आणि हे नॅचरल पण आहे. आता आपण थ्री इडियट्स हे पिक्चर बघितलं तर त्याच्यात जेव्हा रिझल्ट अनाऊन्स होत असतो तर त्याच्या आधी सगळे स्टुडंट्स ते विद्यार्थी पण काही गोमातेला चारा देतात, काही अनेक पूजा करतात, पुरत वैकल्य करतात, कारण आपल्या हातात आता काही राहिलं नाही. आणि आपण किती आपलं अस्तित्व छोटं आहे या परमेश्वरापुढे हे आपल्याला समजतं, तेव्हा आपण शरण जातं, ते नॅचरली असतं. पण आता हे कसं आहे, हे जे शरण जाणं आहे आपलं ते एकदम सुपरफिशियल आहे. संतांचं शरण जाणं एकदम फायनल शरणागती असते. त्यांचं शरणागती कशी असते की आपल्या अंतःकरणात, मनात परमात्म्याशिवाय दुसरं काही नसावं, केवळ ईश्वराचा भावच असावा, दुसरं तिसरं काही संसार रूप त्याच्यात नसावं, ही अंतिम शरणागती असते. ही म्हणजे संतांची असते. आता तुकाराम महाराज म्हणतात, तुझे आम्ही दास तू आमचा ऋणी, चालत दुर्नी आले मागे. पूर्वापार हे सगळं चाललेलं आहे, आपण कायम त्याला शरण जातो. आणि जणू काही तुकाराम महाराज म्हणतात की या शरण जाण्यामुळे, आम्ही तुझे दास जाण्यामुळे तू आमचा एक प्रकारे ऋणीच झालेला आहे. आणि आता ते ऋण फेडण्यासाठी तरी बाबा कधी एकदा तर भेट आम्हाला, त्या ऋणाचा आपण हिशोब करू. तुका म्हणे आता धरिले धरणे हिशोबा करणे भेट देई. म्हणजे इथं थोडं सख्य भक्ती आहे, सख्य भक्ती, की बाबा तू आता, आम्ही तुझ्या शरण आलोय, आता काहीतरी आम्हाला याच्यातनं मार्ग दाखव. अशी सख्य भक्ती याच्यातनं लक्षात येते. आणि या श्लोकाचा पुढचा शब्द पण त्यात येतो, सुहृद. सुहृद म्हणजे काय तर मित्र. तर माऊलींची व्याख्या एकदम वेगळी. आपल्याला काय मित्रत्वाची व्याख्या जेव्हा करतो तेव्हा आपण असं म्हणतो की फार तर फार आपली मॅक्सिमम काय आपण मित्रासाठी करू शकतो, तो हम तेरे लिए जान भी दे देंगे वगैरे असं आपण म्हणतो. मॅक्सिमम काय करू शकतो, तुझ्यासाठी जीव देतो. माऊलींनी तेच सांगितले की हा जो प्राणरूपी शक्ती ही या विश्वात वापरते, तीच आपल्या सर्वात क्लोज असते, आणि तेच आपलं सुहृद, प्राणरूपी शक्ती. म्हणजे आपण आपल्या सगळ्यात जास्त क्लोज काय तर आपले आई वडील, आपले बायको, मुलं बाळ जे काय असतील तेही असते, पण शेवटी आपण ज्याच्यामुळे जिवंत आहोत, जी चैतन्य शक्ती, जी प्राणरूपी शक्ती आहे, ती आपली सगळ्यात क्लोजेस्ट फ्रेंड आहे. आणि तेच म्हणजे प्राणरूपी शक्ती म्हणजे सुरू. सखा बीची एक अनेकपणे वेगळाली प्रकृती गुणी, जी जीत जगाचे प्राणे वर्तता असे. म्हणजे माझे जी प्राणरूपी शक्ती आहे तो ब्रह्मदेवाचा पण सखा आहे, तसाच
मुंगीचा पण सखा आहे. आता हे एकदम भक्तीचं आहे. याच्यात ज्ञानपर परखड तत्वज्ञान प्रणाली हे आपल्याला म्हणजे आपल्याला डायजेस्ट नाही होत. तर कसं, तर ह्या भक्तीच्या दृष्टीने हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्यांचा सखा हा प्राणरूप परमात्माच आहे. सखा माझा नारायण करी चिंता निवारण, तूच माझी ही चिंता करणार आहे, या भवसागरातनं पार तूच मला घेणार आहे. आता स्वामी, आता श्लोकाच्या पहिल्या चरणातील आपण सगळ्या शब्दांचा अर्थ हळूहळू बघितला. सुरुत बघितला किंवा गतीर भरता काय असतं ते बघितलं. आता आपण दुसऱ्या चरणाकडे जाऊ. ते प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. आता विश्वाचं प्रभव प्रलय स्थान, त्याच्यानंतर निधानम म्हणजे अंतिम स्थान, तसंच त्याचं विश्व किंवा प्रकृती लय झाल्यावर जे तिथं राहते ते पण निधान. तर ते स्थान, त्याच्यातनं परत प्रकट होती ते बीजमव्यय बीज, ते स्थान हे अविनाशी परमात्माच आहे. हे सगळं वाचून परमात्म्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. आणि त्याच्या पुढे आपलं काही म्हणजे अस्तित्व किती नगण्य आहे आपल्या लक्षात येतं. आणि बुद्धी विचार करायला लागते की अरे म्हणजे हे कधी असं म्हणजे हे आपल्याला कधी फील होणार वगैरे. तर हळूहळू आपण बुद्धी विराम पण पाहू शकते आपल्या स्वतःच्या मध्ये. जेव्हा आपल्याला भगवंताचं जाणीव होईल, तेव्हा आपल्याला ही बाहेरची त्याची अभिव्यक्ती पण आपल्याला समजून येईल, असं संतांनी सांगितलेच आहे. भगवद्गीतेत भगवत सांगतातच, भगवंत बऱ्याच वेळा सांगतात की सत असत्य हे दोन्ही मीच आहे, किंवा अविनाशी तत्व विनाशी तत्व हे दोन्ही मीच आहे. तसंच मृत्यूच्या बाबत जे आहे आणि अमृताच्या बाबतीत जे आहे ते मीच आहे. जे अमरत्व आहे ते पण मी आहे, आणि मृत्यूच्या बाबतीत ज्या गोष्टी लोक बोलतात ते देखील मीच आहे. तसंच जो आस्तिक आहे किंवा नास्तिक आहे, तो पण या अस्तित्वावरच ह्या आस्तिक भाव त्याच्या मनात उमटतो किंवा नास्तिक भाव त्याच्या मनात उमटतो. म्हणजे एक अस्तित्व, या अस्तित्वाच्या जोरावरच या जगातील सगळं चालू असतं. तो अस्तित्वच मी आहे. आपण जेव्हा ध्यान करताना नाम रूप सगळं आपण विसरतो, रंग राम रूप सगळं विसरतो, म्हणजे सगळं आपल्याला लयास पावतं. आणि ज्यावेळी काही नाही अशी जशी जी स्थिती येते, त्याला पण आधारभूत असलेलं अस्तित्व हेच परमात्मा आहे, असं सांगतं. म्हणून अर्जुना मी नैसे ऐसे कवणू ठाव असे, म्हणजे भगवंत नाही असं काहीच नाही. आता हा खूप एन्सायक्लोपेडिक आणि तत्वज्ञानपर श्लोक आहे. आणि स्वामीजी म्हणतात असत की जास्त तत्वज्ञानपर श्लोक असला तर जास्त बोलायचं नसतं, तर ते भगवंताच जास्त करून एक्सप्लेनेशन आपण लोकांना सांगायचं असतं. आता हे सगळं बघितल्यावर स्वामी स्वरूपानंदांचं हल्लीच्या मराठी भाषेत लिहिलेलं मी भवार्थ गीतेतलं याचं विवरण करतो आणि हा स्वाध्याय संपवतो. ती परमगती मीची भारता, भूता पोषण करता, मीची जगाचा धनी सर्वथा, चाले माझी सत्ता. आणि जगत व्यवहार सकल, हा मी साक्षीत्वे पाहे, अखिल जगाचे मीची निवास स्थान होऊनी राहे. शरणागत ते तयांसी, सहजे मीची आसरा जाण, मी सर्वांचा सखा जगाचे प्रभव प्रलय स्थान. ते भी भारता असे तत्वता, मी निधान जगतासी, नाम रूप ते जिथे लेपते, ते बीजा अविनाशी. आता स्वामी स्वरूपानंदांचं एकदम मराठीतलं असं ऐकून आपल्याला ते थोडं हा श्लोक आपल्या समजण्याच्या कक्षेत येतो. अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य देताना समुद्राचेच पाणी समुद्राला अर्पण करावे लागते. तसेच परमात्म स्वरूप सूर्याचे वर्णन करताना स्वामीजींच्या प्रवचन रूप सागरातील शब्द त्यांनाच अर्पण करतो आणि हा स्वाध्यायाची सांगता करतो. हरिओम.